तर आज खरं तर 3 वाजेपर्यंत मुंबई शहर खाली करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले होते, परंतु अद्यापही मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानातच आहेत। अनेक जे मराठा बांधव आहेत आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत ते देखील मुंबईतच आहेत, ठिय्या मांडून ते बसलेले आहेत। पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे, तर या कारवाईबद्दलचा आढावा देखील हायकोर्टाने त्यांच्याकडे मागितलेला आहे। या संदर्भातच आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश गांगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमेश, तिकडे दुसरीकडे खरं तर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, परंतु सीएसएमटी परिसरात अजूनही मराठा आंदोलकांची गर्दी दिसून येते। डेडलाईन संपलेली आहे। 3 वाजेपर्यंत हायकोर्टाने सांगितलं होतं की मुंबई शहर खाली करा, परंतु आंदोलक अजूनही तिथे ठिय्या मांडून आहेत। हॅलो 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 जी जी निश्चित बोला। हॅलो नीलम, आपण बघू शकतो की आता सध्या मुंबई पोलिसांची जी टीम आहे ती सध्या या रस्त्यांवरून रोकथाम करत आहे आणि याची सगळी पाहणी करत आहे, कारण की कशा पद्धतीने आंदोलक हे रस्त्यावरचे आहेत ते देखील पाहिलं जात आहे। मोठ्या संख्येने पोलिसांची गस्त देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांनी आता सध्या आझाद मैदानापासून ते सीएसटी स्थानक एक रूट मार्च काढण्यात आला होता आणि यामध्ये ते संपूर्ण या परिसराची पाहणी देखील करत आहे। नीलम जी मनीष, खरं तर कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी ऍक्शन मोडवर आलेला आहे। सीएसएमटी परिसरात नेमकी आता काय परिस्थिती आहे मनीष? सध्या आपण बघू शकतो की पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याचबरोबर सीआरपीएफचे जवान देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। एक तुकडी या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांची दाखल झालेली आहे आणि त्यामुळे जे मुख्य रस्ता जो आहे मुख्यालयाच्या समोरचा तो संपूर्ण परिसर आता आंदोलकांच्या पासून थोडीशी गर्दी कमी झालेली आहे आणि त्यामुळे ही गर्दी आझाद मैदान या परिसरात जावी यासाठी देखील समाजांकडून आवाहन करण्यात येत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मार्च या ठिकाणी आता सध्या सुरू आहे। तो मार्च आता पुणे या देशाच्या दिशेने जाताना जे समन्वयक आहेत जी जी काही तांत्रिक अडचणींमुळे मनीष यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।